आवश्यकता. आणि आता ही मॅच जनरल वॉर्ड वरून ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे. अशाच प्रकारचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चिंतेचं वातावरण थोडंसं अफजलभाई यांच्या चेहऱ्यावर देखील दिसतंय आम्हाला. परंतु क्रिकेट आहे, यातून बाहेर त्यांच्या टीमला बरोबर माहिती आहे. परंतु दुसऱ्याही बाजूला मात्र दोन्ही संघ आता मात्र मॅच अशा ठिकाणी आली आहे, पुन्हा 50-50 झाली आहे. मॅच इकडेही जाऊ शकते, मॅच तिकडेही जाऊ शकते, मॅच कातळीलाही जाऊ शकते, मॅच बांद्याला सुद्धा जाऊ शकते. बांदेश्वर बांदा विरुद्ध मिसबा हॉलिडेज कातळी, दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने इकडे आले. डीजे या. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे ही आहे, लज्जतच ही आहे. एका बाजूला सिक्सर किंग बबलू, परंतु गिरीश पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळताना पहिला मिळाले. फुलटॉस होता, त्याला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं आणि तिकडे एक धाव येते. समीकरण पुन्हा बदलत आहे. 5 मध्ये 9. एका बाजूला कातळी, एका बाजूला बांदा. बांदा की कातळी, कातळी की बांदा, कोण जिंकणार या मॅचला? आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील एक जबरदस्त लढत रंगताना पाहायला मिळाली. केवळ 37 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मॅच रंगली आहे. परंतु मॅच संपली कुठे? संधी दोघांनाही अजूनही आहे. एखादा षटकार कातळीकरांना टाळ्या वाजवायला लावेल, परंतु एखादी विकेट मात्र बांदेकरांना टाळ्या वाजवायला लावणार आहे. पाहूया काय होईल. प्रचंड उत्कंठा, शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल ही मॅच अशीच अपेक्षा प्रेक्षकांनाही असणार आहे. पाहूया काय होईल. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. गिरीचा हा बॉल चांगलाच पाहिला मिळाला, अगदी खोलवर टाकलाय. एक धाव तिकडे मिळेल. पुन्हा समीकरण बदलत आहे. 4 मध्ये 8. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा, 4 चेंडू. कातळी की बांदा, बांदा की कातळी. हो 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 हो, जबरदस्त मॅच. काहींना वाटत असेल कातळी जिंकावी, काहींना वाटत असेल बांदा जिंकावी आणि माझ्यासारखे क्रिकेट वेडे असतील त्यांना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल यानंतर. दोन्ही संघांमध्ये प्रचंड घमासान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्षमता दोघांमध्ये आहे, परंतु बेस्ट द्यायचा आहे. मुंबईच्या दादर परिसरातील गोलंदाज विक्रोलियनचं देखील ज्यांनी बऱ्याचदा कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केले तेच गिरीश कोचरेकर पाहायला मिळत आहेत. शिंदराय टोयोटासाठी देखील व्यावसायिक क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु आपल्या बॅटिंगच्या जोरावर कित्येक स्पर्धा ज्यांनी जिंकून दिल्यात. बबलू पाटील यावेळेला फटका हवेत आहे, परंतु तिकडे फिल्डर नव्हते आणि एक धाव मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. हो हो हो, पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर, सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू मात्र आता बाकी आहेत. 7 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण, जिंकणार कोण? आता जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत. आम्ही तेच केलंय. 4व्या मॅचच्या दिशेने काय होईल या ठिकाणी. अंतिम टप्प्यामध्ये मॅच आली आहे. प्रेक्षकांचा मात्र या ठिकाणी आरडाओरडाही होतो आणि टाळ्यांचाही गजर होताना पाहायला मिळतोय. अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी काय होईल पाहायचंय. आसिफकडे क्षमता आहे. अशा प्रकारच्या मॅचेस आसिफने जिंकून दिल्यात, बबलू पाटील यांनी जिंकून दिल्यात, परंतु गोलंदाजी करत असताना खूप साऱ्या मॅचेस गिरीशनेही जिंकून दिलेल्या आहेत. आज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक जबरदस्त मुकाबला रंगताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावा. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पाहूया. एक धाव तर तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न, परंतु नाही. आता स्ट्राईक. बबलू प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली ही मॅच. अशाच पद्धतीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते, ज्या बबलू पाटील यांनी असंख्य मॅचेस आपल्या बॅटच्या जोरावर जिंकून दिलेत आणि आपल्या षटकाराने जिंकून दिलेत. आज मात्र टीमला आवश्यकता आहे बबलूकडून षटकाराची. हे पहा, प्रेक्षक आणि प्रेक्षक अगदी
क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळत आहेत। अंतिम क्षणी काय होणार याचाच प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। कातली की बांदा, बांदा की कातली, मॅच कोण जिंकणार? मकरंदजी तोरसकर की समीरजी सोलकर साहेब? इजाज सोलकर साहेबांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। इजाजजी सोलकर, दुसऱ्या बाजूला मकरंद तोरसकर। 2 चेंडू आणि 6, एक मोठा फटका मॅच जिंकून देऊ शकतो, परंतु पाहूयात काय होईल या ठिकाणी। सगळ्यांच्या नजरा गिरीशवर, सगळ्यांच्या नजरा बबलू पाटील यांच्यावर। असंख्य षटकार मारलेत, आज एक मारायचा आहे। असंख्य विकेट काढलेले आहेत, आजही विकेट काढायची। पाहूया काय होईल। प्रेक्षक मात्र काळजाचे ठोके त्यांचे सुद्धा धगधग 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 स्वाभाविक काय झाले असतील, कारण मॅचेस तशी सुरू आहे। पैसा वसूल क्रिकेट का या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं। आज पुन्हा एकदा तो थरार पाहायला मिळतोय। माझ्या मते फायनलच्या अगोदरची फायनल इकडे पाहायला मिळते। प्रेक्षकांचा देखील प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय। शेवटचे 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता। फटका तर खेळला, पाहूया जबरदस्त हिट, बबलू सिक्सर किंग पाटील। आणि नीरासागर मैदानाच्या आतमध्ये मिसबाह हॉलिडेज कातळी संघाचा काय जबरदस्त मॅच रंगली आहे। परंतु सगळ्यांना विनंती असणार आहे, बांदेश्वर बांदा संघासाठी देखील टाळ्या ह्या झाल्याच पाहिजेत। जबरदस्त खेळ त्यांनी सुद्धा केलेला आहे, हरून सुद्धा ते सुद्धा जिंकलेत, परंतु बाजी मारली आहे मिसबाह हॉलिडेज कातळी। आता या डीजे काय जल्लोष या ठिकाणी केला जातोय। आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार काय असतो आज या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि माझ्या मते खूप मोठ्या संख्येने कातळीकर या ठिकाणी आलेत। नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवातारी यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। थोडासा खाली मॅन ऑफ द मॅच बुवातारी साहेब। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, कुणाला दिला जावा? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मानाच्या